आपल्या सर्वांच्या साक्षीने भीम महोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आणि खास करून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शिवसेना प्रणित शिव भीम फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री उदयराज भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं आपल्याला करायचाच आहे। परंतु यांनी विनोद भाऊ अत्यंत देखणा सुंदर कार्यक्रम करतात आणि विनोद भाऊंना भेट म्हणून त्यांनी शिवमूर्ती विनोद भाऊला मी विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे। तसेच संजय आयरे, संतोष आयरे, नाईक, किरण भोसले, शिरसाट, सुभाष शिरसाट आणि माळवे कुटुंबीय, माळवे दादा, माळवे ताई, माळवे बंधू आपण देखील मंचावर यायचं आहे। आणि मी बुद्धिक बंद करा जरा आणि खास तुम्हाला आता सर्वांना एक मी विनंती करणार आहे। येत्या 14 तारखेला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य शोभायात्रा जो आपला 25 ते 30 वर्षाचा इतिहास आहे, अल्ली बहादूर या ठिकाणी ती भव्य शोभायात्रा निघणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने ती शोभायात्रा 4:30 वाजता निघणार आहे। आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग होऊन त्या शोभायात्रेची शोभा वाढवायची आहे। संगीता माळवे, उत्तम माळवे, गौतम माळवे, अमित माळवे यांचंही या ठिकाणी सर्व या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि मी आपण सुरुवातीला उदयराज भोसलेंकडून विनोद यांना शिवमूर्ती भेट देत आहेत। आपण सर्वांनी टाळ्या गजरामध्ये या ठिकाणी धन्यवाद भोसले साहेब। तसेच हॅपी ग्रुप कडून या ठिकाणी विनोदना ट्रॉफी या ठिकाणी भेट देण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय नेत्या शिलाताई गांगुर्डे, महाराष्ट्राचे नेते अक्षय गांगुर्डे, मुंबईचे नेते जोनभाई पादरी, ईशान्य मुंबईचे नेते दिनेशजी गायकवाड, हे सर्व टीम आणि भावी होणारे आमचे काही मुलुंडचे पदाधिकारी प्रकाशजी लेईकर, दीपक गेटे, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो विनोद भाऊच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभायात्रा अल्ली बहादूर या ठिकाणी 14 एप्रिलला निघणार आहे आणि तो आपला इतिहास आहे 25 ते 30 वर्षाचा। कोणतरी त्याला खंडित करून पाहत आहे, परंतु आपण त्या ठिकाणी
14 एप्रिलला जी अलिबागमधून जी शोभायात्रा निघेल त्या यात्रेमध्ये आपण सामील व्हावं असं अजित रणदिवे विनोद भाऊच्या वतीने आपल्याला आव्हान करायचं आहे. आणि त्या 14 तारखेला ह्याच मैदानावरती भोजनदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. घरी कोणी चूल पेटवायची नाहीये, त्याची तंटाई आहे. परंतु आमच्या विनोद भाऊच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती आहे, एक भाऊ म्हणून 14 एप्रिलला तुम्ही या ठिकाणी घरी चूल पेटवा, सर्वांनी फॅमिली सहित या ठिकाणी भोजन करण्यासाठी यायचं आहे. आणि रोज आपल्याला 5 दिवस उद्या देखील अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. आणि विनोद भाऊला मी विनंती करतो आणि सर्व मान्यवरचे आपण या ठिकाणी तसेच विनोद भाऊ या ठिकाणी शिवसेनेचे जे पदाधिकारी आलेले आहेत भोसले व त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. लाइट बढ़ा था वो छान छान. या ठिकाणी आयटी सेलचे प्रदीप गांगुडे देखील या ठिकाणी आलेले आहेत. संजय आयरे यांच्यावर सर्व त्यांच्या टीमचं स्वागत. या ठिकाणी विनोद भाऊ या ठिकाणी सर्व आदरणीय सन्मानित यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. माळवे कुटुंब नेहमी आम्हाला संगीता माळवे व सर्व त्यांचं कुटुंबीय यांचं या ठिकाणी आपण आता टाळ्याच्या गजरामध्ये या फॅमिलीचं या ठिकाणी स्वागत करायचं. आमच्याकडे भाऊ त्यांना पूर्ण फॅमिलीला या ठिकाणी आपण विनोद भाऊंच्या वतीने भीम महोत्सवाच्या आपण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. फोटो बाकी है एक मिनट धन्यवाद. व आलेल्या सर्व पूर्ण सर्व प्रेक्षक बसलेले आहेत त्यांचंही सर्व विनोद भाऊ भीम महोत्सवाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. विलास हावेरी उपशाखा प्रमुख यांचं या ठिकाणी विनोद भाऊच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. शिवसेनेचे नेते सर थोड़ा इधर लो ना सर 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 समोर पुन्हा एकदा सर्व आदरणीय सन्माननीय आपल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी सीमाताईंना व टॉली मोरे साहेबांना विनंती करतो आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. पुन्हा एकदा 14 तारखेला आपल्याला भव्य दिव्य अली बहादूर यातून निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये आपल्याला सर्वांना सामील व्हायचं. आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय बाळासाहेबजी गरुड यांचं ह्या ठिकाणी आयोजक विनोद जाधव व रिपब्लिकन परिवाराच्या वतीने बाळासाहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. पैठणकर जोनभाई पात्री या सर्वांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. सुनील इंगळे फरांगे आपण देखील इकडे यायचं. आपलं या ठिकाणी विनोद भाऊ आपला पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करतील.
या ठिकाणी भारतीय संविधानाची गौरव गाथा यू द पीपल या कार्यक्रमाचे आयोजन, या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे, आमचे जालीदादा, आमच्या सीमाताई, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण या मुलुंड नगरीमध्ये प्रबोधनात्मक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांचा प्रचार आणि प्रसार आपण चांगल्या प्रकारे महाराष्ट्रभर करत आहात. आपलं मनापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि नवीन संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आमचे माळवे परिवार आम्हाला नेहमी मोलाचं सहकार्य करत असतात आणि त्यांनी त्यांच्या गावी 2000 फुटाचं बुद्धविहार देखील बांधकाम सुरू केलेलं आहे. माळेबाई बरोबर आहे का? तो खर्चाने कोणाची 1 रुपया देणगी न घेता 2000 स्क्वेअर फुटाचं बुद्धविहार त्या ठिकाणी त्यांनी बांधायला घेतलेलं आहे. तुमच्या त्या बुद्धविहाराच्या ज्यावेळेस उद्घाटन त्यावेळेस आम्हाला तुम्ही बोलवाल अशी मी आपणास अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आलेले जे माझे सर्व पाहुणे आहेत, आमचे खास करून आमचे बाळासाहेब गरुड, आमचे पक्षाचे लीडर, आमचे जॉन भाई असतील, आमचे प्रकाशजी असतील, विजय असतील, आणखी गायकवाड असतील, प्रदीप असतील, दैठणकर साहेब असतील, सर्वच नेते मगन मंडळी, आपले दीपक असतील, पलीकडे तांबे असतील, आमच्या सर्व महिला भगिनी ज्यांनी मला निवडणुकीमध्ये, मी विसरलो काल या सर्व गोष्टी बोलायला, कारण थोडं डोकं बदल झालेला आहे कार्यक्रमामध्ये. माझ्या या कालच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत, मी त्यांचं इतकं मनापासून मी त्यांचं उपकार कायम ठेवेल. आपण मला केव्हाही, मी ज्यांनी मला मतदान केलेलं आहे ना, मी त्यांच्यासाठी नगरसेवक आहे. ज्यांनी मला मतदान केलं आहे ना, त्यांच्यासाठी मी नगरसेवक आहे. जरी मी त्या महानगरपालिकेच्या सभागृहात जरी नसतो, परंतु या रस्त्याच्या सभागृहामध्ये आपल्यासाठी नेहमीच उभा राहील अशी मी आपणास विनंती करतो आणि अपेक्षा देखील करतो. या ठिकाणी आमचे मित्र सुनील इंगळे, आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचे दीपक भाऊ यांच्या गटाचे लीडर्स आहेत, आमचे संदीप भाऊ भडांगे, हे देखील वंचितचे आमचे लीडर्स आहेत. त्यांचं या ठिकाणी योगेश आणि प्रतीक स्वागत करतील. फुलगुच्छ देऊन आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून, कुणाचं नाव राहिलं असं तर तुम्ही राग रुसवा मानू नये. आणि तुम्हाला पुन्हा मी सांगतोय, 14 एप्रिलला तुम्हाला काल काही छोट्या सूचना तुम्हाला कळाल्यात. ही जी रोषणाई केली लाइटिंगची, मुरुड चेकनाक्यापासून तर डंपिंग रोड पर्यंत, माझ्या अख्ख्या 50 वर्षाच्या लाईफ मध्ये कोणी केली नसेल. तुम्ही पाहिले का कधी? आणि मी रीतसर पीएमसीला, रीतसर MSCB ला पैसे भरून नियमित मीटर घेऊन ही रोषणाई केलेली आहे. परंतु काही समाजकंटक आहेत, त्यांचं नाव अजून आम्हाला माहित नाहीये. त्या दिवशी माहित होईल, त्या दिवशी आपलं देखील सहकार्य त्या हरामखोरांसाठी पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, कुण्या येड्या गबड्याची जयंती नाहीये. ज्या बाबासाहेबांनी या भारत देशासाठी आपलं प्राणपणाला लावलं, अशा या महान मानवाच्या जयंतीच्या वेळेस कोणीतरी समाजकंटक उठतो आणि आमचा RTI टाकतो MSCB मध्ये. RTI करतो ना, तुम्हाला माहितीचा अधिकार का, यांनी ही लाईट लावले, ही लाईटीची परवानगी आहे का? तुम्हाला माहिती असेल, मुलुंड आणि मुंबईमध्ये रस्त्याला भरून लाईटी असतात. गणेश चतुर्थी असू द्या, शिव जयंती असू द्या, बालराजेश्वरचा भंडारा असू द्या, महाशिवरात्री असू द्या. परंतु असं घाणेरडे कृत्य आम्ही कधीच करणार नाही जे समाजाला घातक असेल आणि दोन समाजामध्ये तांडव निर्माण असेल, असं आम्ही केव्हाच करणार नाही. परंतु आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीला ज्या कोणी हरामखोर म्हणेल
आम्हाला नाव कळलं तर मी सोडणार नाही त्याला. जेलमध्ये गेलं तरी चालेल, 50 गेलेत आता, काय फरक पडत नाही. पण माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भात ज्यांनी पण तक्रार केली असेल त्या समाजकंटाळा आपण समाज बदलून कोणी सोडू नये अशी मी समाजाला या ठिकाणी विनंती करतो. आणि 14 एप्रिलला मी गेले 15 वर्ष या ठिकाणी जयंती करतो, भीम महोत्सव. मी सर्व परवानग्या घेतो, सर्व एकही परवानगी माझी सुटलेली नसते. इथून तर मंत्रालयापर्यंत माझ्या सर्व परवानग्या असतात. परंतु 14 एप्रिलला संध्याकाळी 4 वाजता आपली मिरवणूक निघणार आहे. अलिबागचा म्हणजे जे सातत्य आहे एसएससी रोडवर निघण्याची, जी अलिबाग चाळमधून गेले 30 वर्ष ही मिरवणूक त्या ठिकाणी निघते. परंतु काही जाणीवपूर्वक काहीतरी गोंधळ करायचा, समाजामध्ये दुफळी पाडायची, अशीच ऑलरेडी समाजामध्ये दुफळी आहेत. परंतु स्थानिक ठिकाणी देखील दुफळी करण्याचं काम काही समाजकंटकच करत आहे. मी समाजकंटकच म्हणतो त्यांना, पण अशापासून सावध राहा. मिरवणूक ही अलिबाग चाल यातूनच निघणार आहे आणि ती जयंती भीम महोत्सव ठिकाणी येणार. तिकडनं आपण सर्व म्हणजे तिकडनं जॉईन होऊन ही मिरवणूक आपण सरळ MG रोड आणि असं करून पुन्हा या ठिकाणी रात्री भोजनदाराचा कार्यक्रम आहे. माझ्या माता भगिनी 14 तारखेला पूर्ण थकलेल्या असतात, कारण सर्वजण मिरवणुकीमध्ये इतक्या लांबपर्यंत इतका प्रवास 1-1.5 किलोमीटरचा प्रवास चालत असतात. आणि त्याचं मी भान ठेवलं आणि माझ्या सर्व माता भगिनींना त्या दिवशी चूल पेटवायची नाही. संध्याकाळी सर्वांनी इथं परिवारासकट या कार्यक्रमामध्ये भोजनदाराच्या उपस्थित राहायचंय. या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरू करावा असं मी दादांना सांगतोय. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी आमच्या जॉली दादांचं आणि आमच्या ताईंचं, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अत्यंत सुंदर असा कार्यक्रम. काही तुम्हाला मी त्याविषयी अक्षरशः त्या सभागृहामध्ये आमच्या डोळ्यातून अश्रू आले आणि आपण तो एपिसोड करावा ही माझ्या वतीने तुम्हाला विनंती. नक्की नक्की नक्की. भाऊ किरण दादांनी गाणं लिहिलेलं आहे ते. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजित भाऊ या ठिकाणी जॉली दादा आणि सीमाताईंचं या ठिकाणी फुलगुच्छ देऊन स्वागत करतील. आलेल्या सर्वच मान्यवरांच्या मनापासून धन्यवाद. अजून 3 दिवस कार्यक्रम आहेत. कुणाचा सत्कार काही राहिला असेल तो सर्वांचा सत्कार देखील 3 दिवसात होईल. कृपया करून कोणी राग रुसवा धरू नये. हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. हा पुन्हा एकट्या विनोद जाधवचा नाहीये, हा समाजाचा कार्यक्रम आहे. मी एक निमित्त आहे म्हणून या ठिकाणी हा भीमोत्सव आयोजित करतोय. विनोद भाऊंचं ऐकलं मी आता. विनोद भाऊंनी सांगितलं की इतर समाजाचे जेव्हा लाईटिंग होते वगैरे वगैरे तिथे बिनधास्त होतात आणि आमचा हा लाईट झाला तर आता RTG कार्ड टाकून म्हणजे माहितीचा अधिकाराने माहिती घेऊ इच्छितात. परंतु आम्ही असं करणार नाही, कारण तुम्ही कोणाच माहिती बाबासाहेबांचे भीमाची अवलाद आहे. आम्ही बाबासाहेबांच्या अवलादी आम्ही पाठून वार करणार नाही, समोरून वार करणार. समोरून वार करणार. आम्ही असे मागून नाही, कारण बाबासाहेबांनी संविधान देताना सगळ्यांना सारखा हक्क दिला, तो अधिकार आपण देतात सगळ्यांना. धन्यवाद धन्यवाद ताई. पुढील कार्यक्रम अजून सुंदर करावा, जे करून आमचे जे प्रेक्षक वर्ग आमचे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे, हा स्टेज अजून 1 तास चालेल. मी या ठिकाणी आता विनंती करतो. आम्हाला 2 तास लागतात. 2 तास 12 वाजेपर्यंत कार्यक्रम. एकच मिनिट भाऊ, 4 ओळी बोलते. शान पे मरने वालों की कभी शान नहीं जाती. शब्दांकडे लक्ष द्या. शान पे मरने वालों की कभी शान नहीं जाती, वतन पे जान दो कभी जान नहीं जाती, तमन्ना हो सरफरोशी की दिल में, गर उसे जय भीम को हो पहचान नहीं जाती, गर उसे जय भीम को हो पहचान नहीं जाती. अशा आपल्या भीमाच्या लेकराला तुम्हा सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आणि मंगल कामना आपल्याच गरजेत आणि आहेतच. विनोद भाऊ, आपण तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप सारे मंगल कामना. शेअर गायला एक लाईन फक्त गातो. येस, नक्कीच. दादांचं गाण्यातून असते, स्वतःच काहीतरी लिहिलेलं असेल. हो
काय झालं माहितीये का, माहितीचा आधार कसा आला का अडकत माहितीये का, त्याची फाटली आणि याची फाटली, त्याची फाटली याची फाटली, त्यांची फाटली आणि यांची फाटली. विनोद भाऊंचा रुबाब पाहिल्यावर याची फाटली त्याची फाटली, विनोद भाऊंचा रुबाब पाहिल्यावर. हे बापू माझा भीमराव आंबेडकर, हे बापू माझा भीमराव, बापू माझा भीमराव आंबेडकर, 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 बापू माझा भीमराव आंबेडकर. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि माझे नेते या देशाचे दलितांचे मसिहा डॉक्टर रामदासजी आठवले साहेब, या भारताचे सर्व सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, आंडूपांडूचा कार्यकर्ता नाही. म्हणून त्यांनी पण टाकले त्याला मी त्याचा धडा शिकवणार आहे. आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे आपलं पूजन होतं बुद्ध, बाबासाहेब आणि शिवाजी महाराज मान्यवरांचं, सर्व महापुरुषांचं, ते नेहमीच स्वतःहून मला सांगत असतात का बाबा ते पूजनाचं काम आम्ही करू. त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांना विनंती करतो आपण नेहमीच माझ्यासोबत राहावं, कारण मी एक सामाजिक काम करणारा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी कुठला चिटर चाटर कार्यकर्ता नाही. आपण एवढ्या वर्ष मला पाहत असाल, आमच्यामधून कधीच आमच्याकडून कुठली चूक झालेली नाही समाजापुढे, परंतु जे चुका करतात त्यांचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि आपलं मनापासून धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुढील कार्यक्रम, कारण भाऊ धम्माच्या या वाटेने चालत आहात तुम्ही आणि म्हणून सांगावंसं वाटतं